सूर्यासारखे तळपत जावे या शाळेतून जाताना भिंतीलाही पाजर यावर निरोप शेवट घेताना सर भिंतीलाही पाजर यावर निरोप शेवट घेताना एवढं बोलून मी माझे भाषण ही शाळा काळीज आहे, काळजात राहील. इथं नसोल शरीराने, मनाने मात्र कायमस्वरूपी इथं राहील. भारजवाडी अहमदनगर जिल्ह्यातल्या पाथर्डी तालुक्यातील भगवानगडाच्या पायथ्याशी वसलेलं छोटंसं गाव. गावातील 95% जास्त लोक ऊसतोड मजूर. तोडणीसाठी इथली बहुतांश लोक वर्षातील 5-6 महिने गावापासून दूर असतात. अशा या गावात वयोवृद्ध व्यक्ती आणि चिमुकलेच जास्त दिसतात. 12 वर्षांपूर्वी गावातल्या हनुमान वस्ती शाळेवर शिक्षक म्हणून लहू बोराटे सर आले. गावकऱ्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देत सहकारी राघू जपकर यांच्यासोबत शिक्षण देण्यास त्यांनी सुरुवात केली. या माणसाने माझ्यासोबत माफ करा रात्रीच्या 1 ते 2 वाजेपर्यंत केवळ विद्यार्थ्यांवरती चर्चा केली. हो, मी असा पण माणूस पाहिला नाही. बोराटे सरांच्या मेहनतीमुळे हळूहळू शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या वाढू लागली. 20 वर असलेली विद्यार्थ्यांची संख्या 60 पर्यंत गेली. संगणकाद्वारे डिजिटल शिक्षणही मिळू लागले. आसपासच्या गावातील लोकही आपल्या पाल्याच्या प्रवेशासाठी येऊ लागले. गेल्या 12 वर्षात बोराटे सरांनी स्वतःच्या मुलाप्रमाणे शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याला जपलं. पालक नसल्यावर बोराटे सर हेच त्यांचे पालक बनत. त्यामुळे शिक्षक, विद्यार्थी आणि गावातील गावकऱ्यांमध्ये एक वेगळंच नातं निर्माण झालं. नुकतीच या बोराटे सरांची बदली झाली. त्यासाठी निरोप समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं. न भूतो असा निरोप समारंभ यावेळी बोराटे सरांचा झाला. फक्त चिमुकले विद्यार्थीच नव्हे तर गावकऱ्यांनाही आपले अश्रू अनावर झाले होते. गावकऱ्यांनी, माजी विद्यार्थ्यांनी त्यांच्यावर फुलाचा वर्षाव केला. त्यांचा हा निरोप समारंभ त्यांच्यासाठी एखाद्या मोठ्या पुरस्कारापेक्षाही मोठा ठरलाय. हनुमाननगर ही शाळा, त्याच्याबद्दल बोलणं उचित नाहीच आहे. ते फील करण्याची गोष्ट आहे. या ठिकाणी या, त्या झाडाखाली बसा, तिथली पानांची सळसळ अनुभवा, लेकरांचा किलबिलाट अनुभवा. आज शाळेला इथपर्यंत घेऊन गेला, महाराष्ट्रामध्ये नावलौकिक झालं. जे स्वप्न होतं कधीतरी की एक दिवस मुंडे साहेबांना आपल्या शाळेमध्ये घेऊन यायचं आहे. दुर्दैवानं 2013 साली मुंडे साहेब आपल्यातून निघून गेले. ती लेकरं आठवत आहेत. संभाजी आहे, अनिकेत आहे, पुन्हा इथं बसलेली आहे, राधा आहे. ही लेकरं गमिल्यात बसून ह्यांनी आंघोळ्या केल्या आणि इथं आणून ही झाडं जगवली. त्यांना एक असं टार्गेट होतं की किमान तुमची लेकरं येऊन ह्या झाडाला झोका खेळतील, यासाठी ही झाडं जगवायचे आहेत. हो सर, आम्ही जगवतो. बनग्या आणाव्या, झाडांच्या ह्याच्यामध्ये आतरून द्याव्या, झाडाला पाणी घालावं. दरवर्षी वनदिन आला की त्या लेकरांना त्या झाडापाशी उभा करायचं, त्यांचे फोटो काढायचे. बघा, गेल्या वर्षी झाड कुठं होतं, या वर्षी कुठे आणि पुढच्या वर्षी कुठं जाईल. मला असं वाटतं शाळेत ती एक झाड आहे, आपल्या अंतःकरणामध्ये शिक्षणाचं वाढलेलं एक झाड आहे. खलील जिब्रानचं हे वाक्य आहे की प्रत्येक लेकरू स्वतःचं अस्तित्व घेऊन जन्माला येतं. तुम्ही त्याचं अस्तित्व नाही घडू शकत आहे. त्याच्या आजूबाजूला पोषक असणारं वातावरण तुम्ही निर्माण करू शकता. लेकरांचे मालक तुम्ही होऊ शकत नाहीत, लेकरांचे पालक तुम्ही होऊ शकता. आपण आजपर्यंत शाळेला जे सहकार्य केलं, शाळेला मोठं केलेलं आहे, सोबतच माणसांना मोठं केलेलं आहे, त्याबद्दल तुम्हा सर्वांचे अंतःकरणापासून खूप खूप धन्यवाद, खूप खूप आभार. आणि गेल्या 10-12 वर्षांमध्ये काम करत असताना कोणाच्या भावना दुखावल्या असतील, कोणाचं मन दुखवलं असेल, अजाणतेपणे काही चुका झाल्या असतील, काही गोष्टी राहून गेल्या असतील, तर त्याबद्दल अंतःकरणापासून माफ करा. ही शाळा काळीज आहे, काळजात राहील. इथं नसोल शरीराने, मनाने मात्र कायमस्वरूपी इथं राहील.